माणूस एवढा अडवतो का मित्रांनो. आमचं ज्या टायमाला लग्न झालं त्या टायमाला आमच्या दोघालाही काही समजत नव्हतं की आता आपण लग्न तर आपल्या मर्जीने केलंय, पण आता आपण जायचं नेमकं कुठं. ना मुंबईला जाता येईना ना गावाला जाता येईना. आम्ही लग्न केलं मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही लग्न केलं. आम्हाला काही सुचत नव्हतं. आम्हाला नाशिक स्टेशनला आम्ही आल्यानंतर आम्ही विचार केला की आता आपण ह्या गाडीमध्ये बसू, जिथं आपल्याला ही गाडी सोडेल तिथूनच आपण आपला संसार नव्याने उभा करू. आम्ही गाडीत बसल्यानंतर आम्ही उतरलो. तिथं पहिल्यांदाच म्हणजे तो होता जालना जिल्हा. अर्चनाने पहिल्यांदाच पाहिलेला. मी तर त्याच साईडला राहत होतो, पण आम्ही जालना जिल्ह्यात उतरलो. तिथून उतरल्यानंतर आम्ही विचार केला की आता आपण जायचं कुठं. तर आम्ही अंबड तालुक्यात जाऊन तिथं पत्राचं शेड होतं आमच्या काही पाहुण्यांचं. आम्ही त्या पत्राच्या शेडमध्ये राहून आम्हाला काही माहिती नसताना आम्ही त्या पत्राच्या शेडमध्ये अक्षरशः चिमणीवर दिवस काढले. आम्ही असे दिवस काढले तिकडं. तेव्हा बिगारी काम लागत नव्हतं मित्रांनो. तर मी वावरात काम करून अर्चनाचे आणि माझे आम्ही दोघांचे कष्ट करून, तर मित्रांनो काय बोलावं हे मला सुचत नाही, कारण की मला अक्षरशः रडायला येते त्या आमच्या जुन्या गोष्टी काढल्या की आमच्यावर खरंच खूप कठीण काळ असा आला होता. मला असं म्हणत होतं की आम्ही अशी तिथं एवढी मी मेहनत केली की आमचं पोट भरण्यासाठी सुद्धा तिथं लवकर मला काम भेटत नव्हतं. त्यानंतर मी अक्षरशः आपण बोलतो ना उसाला पाणी द्यायला जायचो, ते मला कळत नव्हतं, तरी पण मी ते केलं. त्याच्यानंतर मग मला अंबडमध्ये बिगारी काम भेटलं. मी अंबडमध्ये बिगारी काम केलं. आमच्या पोट भरण्यासाठी मी तिथं एवढी मेहनत केली आणि मग तिथूनच आम्ही आमच्या जीवनाला सुरुवात, म्हणजे तिथून पुढे आमच्या जीवनाला आम्ही सुरुवात केली. आमच्या जीवनात हा फक्त संघर्षच आलेला आहे. आता याच्या पुढे आम्हाला माहिती नाही, पण सर्व यूट्यूब भावाचे मनापासून थँक्यू. जे आम्ही 2-3 व्हिडिओ टाकले त्याला तुम्ही खूप प्रकारे अशा छान आम्हाला कमेंट केला की दादा वहिनी टेन्शन घेऊ नका, तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगले दिवस येतील. तर त्यांचं मी मनापासून खरंच म्हणजे आभार व्यक्त करतो की ज्यांनी आमच्यासाठी एवढ्या चांगल्या भावना मांडल्या. मित्रांनो आमच्या जीवनात खूप संघर्ष आले. आम्ही आमच्या चॅनलवर सगळं तुम्हाला जे रिअल आमच्या जीवनात घडलं आहे तेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न केले. जसं अर्चनाचं डोकेदुखी असेल, माझ्या प्रयत्नाचा दवाखाना असेल, आमच्यावर आलेला अनेक काळ असेल. आम्ही अंबडला आम्हाला काही माहिती नव्हतं मित्रांनो. पाणी आम्ही हापसून आणायचो, विहिरीचं पाणी शेंदून. अक्षरशः मला तरी माहिती होतं थोडंफार, पण अर्चनाला ह्या गोष्टी काहीच माहिती नव्हत्या. कारण अर्चनाचा जन्म हा मुंबईलाच झाला होता. आम्ही लय पैशावाले वगैरे नाहीत, आम्ही गरीबच मित्रांनो, खूप गरीबच. पण आम्हाला गावाला पहिल्यांदा अर्चनाला नेल्यामुळं काही समजत नव्हतं. अर्चनाला विहिरीचं पाणी शेंदायचं माहिती नव्हतं. अर्चना अशी डब्याला रशी बांधायची, 1-1 तास त्या विहिरीला पाणी शेंदत बसायची. तेव्हा तिचा एक हांडा घेऊन ती घरी यायची. म्हणजे आमच्यावर एवढं कठीण काळ त्या पिरियडला आला होता की विचारूच नका. त्यानंतर आम्ही मग बरेच दिवस अंबडमध्ये काढले. जेव्हा आम्ही बिगारी काम करायचो मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल गावाला आपल्याला बाजाराच्या दिवशी पैसे मिळायचे आणि तिकडं गुरुवारच्या दिवशी बाजार राहायचा. तर आम्हाला फक्त त्या दिवशी पैसे मिळायचे, इतर टायमाला पैसे मिळत नव्हते. तर तिथं आमची एवढी कंडिशन खराब होती. हे सकाळी काय करायचे, हे उठून जायचे, कारण आम्हाला तिथं कोणी ओळखत नव्हतं, आम्हाला कोणाशी ओळख नव्हती, फक्त नातेवाईक होते, त्यांचं रूम होतं, आम्ही तिथं राहिलो. तर मग हे जायचे सकाळी उठून काम धुण्यासाठी, कुठेतरी लागण बाबा आपल्या पोटामध्ये. म्हणजे मी काय करायचे, असेच मला एक बाई दिसली आणि सकाळी उठून जायचे मी शेण आणायला. घरामध्ये सारवायचंच घर होतं आणि मला माहीत पण नव्हतं कसं सारवायचं आणि कसं नाही ते. तर मी असंच बाजूवाल्या बायांचं बघून मी पण सारवायला शिकले. मग त्याच्यानंतर तर मी शेणाने घरबीर सारवत होते. मग मला तिकडे अशी एक बाई, अर्चना तिकडे शेण आणायला जात होती. तिकडे म्हणजे म्हशी वगैरे गाय वगैरे आपल्या गावाला जायच्या ना. मग एक बाई दिसली मला. ती बाटल्या वेचत होती. आपली पाणी प्यायची बिस्लरी असते ना मोठी, पाण्याच्या बाटल्या वेचत होती ती बाई. मग मी अशीच गेले मी पण, तर ती वेचत होती. मग मी पण एक गोणी घेऊन गेले आणि मग मी पण वेचायची. अक्षरशः अर्चनानं त्या पाण्या प्यायच्या बाटल्या असतात मित्रांनो. तुम्हाला माहित असं आमच्या तिथं बस स्टँड होतं, मोठं बस स्टँड आहे तिकडं. त्या बस स्टँडमध्ये बाटल्या अशा बाहेर फेकायचे लोक. तर अर्चनाने मग त्या बाटल्या वेचून जमा केल्या घरी आणून. आम्हाला माहिती नव्हतं त्या बाटल्या जमा केल्या आणि मी म्हणलं आता आपल्याला काय दुकानं माहित नाही कुठं विकतात, आणि त्या बाटल्याला ढक्कन लावायचं आणि त्याला मस्त निर्म्याने धुवून वगैरे ठेवावं लागत होतं. त्याला पूर्ण स्वच्छ करायचं आणि त्या बाटल्या आपल्या गोणीमध्ये वापस ठेवायच्या. असं मी बरेच जणांचं बघितलं होतं, म्हणून मी तसंच केलं. आणि त्या बाटल्या आणि दुसऱ्या दिवशी ती बाई वापस भेटली. मग मी तिला म्हणलं ह्या बाटल्यांचं काय करतात, तर ती बोलली काय नाही ताई, ह्या बाटल्यांना आपण स्वच्छ धुवायच्या, ढक्कन लावून विकल्या जातात, ती पण 8 आण्याला 1. तर 8 आण्याला 1 बॉटल आणि 2 बॉटल्याचे 1 रुपये. असं करून मला एका गोणीतले बॉटल्याचे 50 ते 60 रुपये भेटले. मग मी थोडे दिवस तेच करायला लागले. म्हणलं जाऊ द्या आपण थोडे दिवस तेच करूया, आपलं खर्च पाणी थोडंसं चहा पाण्यापुरतं होईल. हे तर बघत होते. आम्हाला जास्त म्हणजे सरासरी म्हणजे एवढे कामं लागत नव्हते. आणि त्या पिरियडला मला वाटतं बिगारायला काय, आणि मेन घरामध्ये 100-150 रुपये रोज होता त्या टायमाला. लाईट नव्हती. आम्ही लय कठीण मध्ये दिवस काढले. 150-200 रुपये रोज असं. आम्ही असा जीवनाचा आमचा संघर्ष केला. मग तिथं आम्ही 7-8 महिने राहिलो. मग अर्चनाला तिथं चांगली माहिती भेटली. अर्चनाला म्हणजे चांगली तिथे ट्रेनिंग भेटली त्या गावाकडची. पण आम्ही मग तिथं राहिलो नाहीत. आम्ही म्हटलं आता आपल्याला इथं काय फायदा नाही राहून.
आपण मुंबईला जाऊया परत. तर मग आम्ही परत मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर हा रूम भाड्याने केला. आता आम्हाला ह्या रूममध्ये जवळपास 7 ते 8 वर्षे होत आलेत है ना अर्चना? हो 7-8 मग वर्ष 7-8 झाली. वर्षे मग आम्ही ह्या रूममध्ये राहिलो. मग आमचा जीवन प्रवास इथून सुरू झाला. मग आम्हाला बऱ्याच जणांनी सांगितलं की यूट्यूबहून पैसे भेटतात, तुम्ही यूट्यूबवर काम करा. म्हणजे माझ्या अशा मित्रांनी, अर्चनाच्या फ्रेंड आम्हाला असं सांगितलं. मग आम्ही यूट्यूब चालू केलं, पण आम्हाला यूट्यूबवर पण असा तुमचा सपोर्ट भेटत नाही. तर प्लीज आमच्या व्हिडिओला नक्कीच सपोर्ट करा. आम्हाला वाटलं की आम्ही सगळ्यापासून म्हणजे आता झिरो झालो. आमच्याकडे काहीच नव्हतं, घर नाही, दार नाही, रूम पण भाड्याने. परत इकडं मुंबईला आलो, रूम केला, रूमचं पैसे भाडं तर थांबायचं हे घ्यायचं नसतंय, भाडं द्यावंच लागतंय. मग आम्ही काय केलं, हे सोशल मीडिया चालू केलं. इथं पण मी बिगारी काम मला करतोय बरेच जण अजून बी. बोलत होते की सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले तर पैसे भेटतात. तर आमचे किती 2-3 वर्ष गेले या सोशल मीडियावर, पण काय पण नाही आम्हाला आम्हाला. 1 रुपया भेटला नाही. आम्हाला याच्यामध्ये म्हणजे काही सपोर्ट अजून भेटलाच नाही. आम्ही एवढ्या मेहनतीनं व्हिडिओ करून याच्यावर टाकतात मित्रांनो, पण आम्हाला पाहिजे तसा सपोर्ट मिळत आमचे नाही. जे तर आमच्या प्लीज जीवनात घडतंय, आम्हाला सपोर्ट करा. तुमचा सपोर्ट असू द्या. तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. गेले 1-1.5 वर्ष झालं आम्ही सारख्या येण्यासारख्या याच्यावर व्हिडिओ काढून टाकतो, पण आम्हाला तुमचा सपोर्ट मिळत नाही. तर नक्कीच सपोर्ट करा. आमचा व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर चला भेटू नंतर नेक्स्ट सपोर्ट व्हिडिओमध्ये. करा आणि सगळ्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.